त्यावेळेस ती बायको म्हणते नवऱ्याला, कित्येक वेळा दुष्काळ पडला, आपल्यावर खायचे वांदे आले होते धनी, तर शेत सारा कुडून भरायचा, पण तो राजा शेत सारा सुद्धा दुष्काळ पडला तर माफ करत होता. एवढं राजांनी तुमच्या आमच्यासाठी केलंय, मग धनी आपला राजा छत्रपती होतोय. पण सगळ्या घरादारात आनंद होता माता भगिनींनो. पण एक बोलू, ज्या माता भगिनींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं होतं ना माता भगिनींनो, तिच्या काळजात खूप कालवा कालव चालले होते हो. त्या विधवा माता भगिनीला फक्त एवढंच वाटत होतं, माता भगिनींनो हा राजा एवढा हुशार होता. मी कायम म्हणतो की क्षितिजाच्या पलीकडे कसं पाहायचं असतं ना, हे पण शिवाजी महाराजांकडून तुम्ही शिका. दादांनो, महाराजांनी एवढं बारीक बघितलं होतं की ज्या स्त्रिया त्यांचे जी प्रजा खाते ना, ते काही क्षण राजा जगत होता. उखंडरी झोपायचं, कधी फक्त एकच गोदडे हातून झोपायचं, अंगावर न घेता झोपायचं, एक टाइम जेवून झोपायचं. असे 11 दिवसांचं व्रत होतं दादांनो माझ्या महाराजांचं, की जे प्रजा करते ना ते राजाला सुद्धा करता आलं पाहिजे, तरच राजाचा छत्रपती. अंबारीतून उतरले, हात हातात घेतला शंभू राजांचा. शेजारी पाहिलंय तुम्ही, कोपऱ्यात जिजाऊ मासाहेब पाहिले बसल्यात बघा. सगळा राणीवासा तिथे येऊन थांबला होता. आणि महाराज या बाजूला नगारखाना, इकडच्या बाजूला त्या नगारखान्यापर्यंत महाराज आले होते. आणि माझ्या महाराज, ज्या माणसानेच आम्हाला स्वराज्य म्हणजे काय शिकवलं, तो माणूसच राहिला नाही. आम्ही इकडं दूर कोसवरती खूप सहन केलं माझ्या जिजाऊ मासाहेबांनी. आणि आज माझ्या शिवबा राजाचा देखना सोहळा पाहिला. आज फक्त आमचे महाराज साहेब या ठिकाणी असायला हवे होते. खूप आठवण, महाराज ज्यावेळेस त्या सिंहासनाच्या पायऱ्या चढत होते ना, त्या पायऱ्या चढत असताना अनेक वीरांची, आपल्या मावळ्यांची मांदियाळी माझ्या महाराजांना आठवली. गड्या हो, अरे तुमच्या मरणाच्या पायऱ्या करून आज सिंहासनाच्या पायऱ्या चढतोय. गड्या हो, कुठं आहात रे तुम्ही? महाराज आपल्या आऊसाहेब तुम्ही म्हणाला होता की ज्यावेळेस रावणाचा वध रामाने केला ना, त्यावेळेस प्रभू श्री रामांना देवदेवता, देव दानव, गंधर्व सगळे प्रकट झाले होते. आणि त्या देवांनी प्रभू श्री रामांना वर दिला होता, तुम्हाला सांगा एक वर कोणताही, तुम्हाला काय मागितलं ते दिलं जाईल. दादांनो, एकमेव राजाचं चरित्र, एकमेव राजाचं स्वराज्य असं, प्रभू श्री रामांनंतर या मातीत जर प्रजेला कुणाचं राज्य यावं असं अजून पण वाटत असेल ना, तर ते राज्य होतं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. दादांनो, आजही प्रजेला वाटतं या मातीत शिवाजी महाराजांचं राज्य यावं.